श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो. उद्या आहे वटपौर्णिमा. ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा ही वटपौर्णिमा म्हणून ओळखली जाते. सुवासिनी या दिवशी वडाच्या झाडाला पूजतात. तसेच पतीच्या दीर्घायुष्यासाठी उपवास देखील करतात. सावित्रीने आपल्या पतीला पुन्हा जीवनदान याच झाडाखाली दिले होते असे पुराणात म्हटले आहे. या वटपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कुणाला द्यायच्या नाही. मग तुमची सख्खी बहीण असो किंवा जवळची मैत्रीण असो, अशा व्यक्तीला देखील आपण आपल्या घरातील या वस्तू चुकूनही देऊ नये. आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होईल आणि घरामध्ये दारिद्र्य यायला सुरुवात होईल. भरपूर वेळा असे होते की आपण पूजा करतो पण आपल्याला पूजेचे फळ मिळत नाही, उलट दुष्परिणाम भोगावे लागतात. मग आपल्याला देखील समजत नाही असे का होते. तर वटपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या घरातील अशा काही वस्तू आहे की ज्या चुकूनही कोणाला द्यायच्या नाही. तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी प्रत्येक स्त्रीचा उपवास असतो, पण या दिवशी आपण काही पदार्थ असे आहेत की जे चुकूनही खायचे नाही. तर कोणते पदार्थ खाऊ नये, तसेच वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या वस्तू कुणालाही देऊ नये, याबद्दलची सर्व माहिती आपण आज या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. वटपौर्णिमेचा दिवस प्रत्येक महिलेसाठी महत्त्वाचा असतो. या दिवशी महिला 16 शृंगार करून वडाची पूजा करत असतात. तर आपण जेव्हा घरी असतो तेव्हा आपल्याला घरातून काही वस्तू या कुणालाही द्यायच्या नाही. तर त्यामध्ये पहिली वस्तू म्हणजे झाडू. झाडू साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतो. आपण जर असा झाडू कुणाला दिला तर आपल्या घरातील लक्ष्मी निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. तसे सहसा कोणी झाडू मागत नाही, पण आपल्या इथे शेजारी कोणी करू राहायला आले तर ते झाडू मागतात. तर आपण आपल्या घरातील झाडू हा कुणालाही द्यायचा नाही. ही गोष्ट लक्षात ठेवा. अगदी कधीच आपण आपल्या घरातील झाडू हा कुणालाही देऊ नये. त्यानंतर दुसरी वस्तू म्हणजे आता दूध झालं, दही झालं, हे आपण सायंकाळच्या वेळी कुणालाही देत नाही, हे सर्वांना माहीतच आहे. पण दूध दही आपण वटपौर्णिमेच्या दिवशी अगदी सकाळी किंवा संध्याकाळी देखील कुणालाही द्यायचं नाही, कारण की हा दिवस पौर्णिमेचा आहे. पौर्णिमेच्या दिवशी देखील या वस्तू कुणालाही देत नाही. तसेच आपल्या घरामध्ये ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहे, मग आपल्या घरातील मीठ असेल किंवा आपल्या घरातील साखर असेल, तर या वस्तू देखील कुणालाही द्यायच्या नाही. जेव्हा समुद्र मंथन झाले होते तेव्हा मीठ देखील त्यासोबत बाहेर पडले होते. त्यामुळे मीठ देखील माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. आपल्या घरातील मीठ हे कुणालाही द्यायचं नाही. अगदी तुमच्या शेजारील महिला मीठ उसने मागण्यासाठी आली तरी पण तुम्ही त्या महिलेला आपल्या घरातील मीठ हे द्यायचं नाही. तसेच साखर देखील देऊ नये. पळपट लाटणं देखील आपण कुणालाही देऊ नये. आपण पापड करत असतो, शेजारची व्यक्ती पापड करत असते, आपण तिला पळपट लाटणं देतो, पण पळपट लाटणं हे साक्षात माता लक्ष्मी स्वरूप असतं, ते आपल्याला कुणालाही द्यायचं नाही. तसेच आता पौर्णिमा असली की भरपूर ठिकाणी काही कार्यक्रम असतात, मग उद्घाटन असतं किंवा एखादा समारंभ असतो. तसेच पौर्णिमेच्या दिवशी जर कुणाचा वाढदिवस असला तर आपण अशा ठिकाणी देखील जात असतो. अशा ठिकाणी जाताना आपण काही भेटवस्तू अशा आहे की त्या आपण देऊ नये. मग ज्या पूजेशी संबंधित साहित्य आहे ते आपण कुणालाही द्यायचं नाही. मग त्यामध्ये ताम्हण असेल, गडवा असेल, या गोष्टी देखील आपण कुणालाही भेटवस्तू म्हणून देऊ नये. किंवा आपण पूजेचं ताट देखील एखाद्याला भेटवस्तू म्हणून देत असतो. अगदी आपली जवळची बहीण असेल किंवा एखादी मैत्रीण असेल, तिला आपण भेटवस्तू म्हणून पूजेचं ताट देत असतो. तर हे ताट देखील आपण द्यायचं नाही. ज्या काही पूजेच्या वस्तू आहेत त्या आपण द्यायच्या नाही. तसेच ज्या काही माता लक्ष्मी स्वरूप वस्तू आहेत त्या देखील आपल्याला द्यायच्या नाही. मग माता लक्ष्मी स्वरूप म्हणजेच माता लक्ष्मीची मूर्ती असेल, मग चांदीची मूर्ती असेल किंवा आपण दुसऱ्या काही माता लक्ष्मीचे फोटो असतील, असे देखील कुणालाही द्यायचे नाही. आपली बहीण असली की आपण चांदीची मूर्ती देत असतो, माता लक्ष्मीची मूर्ती देत असतो. पण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या घरी माता लक्ष्मी येते असे म्हणतात. त्यामुळे पौर्णिमेच्या दिवशी आपण या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. आपण माता लक्ष्मीची मूर्ती कुणालाही भेटवस्तू म्हणून देऊ नये. आपण जर असे केले तर आपल्या घरामध्ये लक्ष्मी ही निघून जात असते व आपल्या घरामध्ये अलक्ष्मीचा वास होत असतो. आता तुम्ही म्हणशाल की आपण आपल्या घरातील या काही वस्तू कुणालाही द्यायच्या नाही, पण जर दाराजवळ कोणी काही मागण्यासाठी आले तर मग काय करावे.
जर एखादी व्यक्ती आपल्या दाराजवळ काही मागण्यासाठी आली तर त्या व्यक्तीला आपण तसेच जाऊ द्यायचं नाही. मग तुम्ही त्या व्यक्तीला अन्नदान करू शकता किंवा एखादा ग्लास भरून पाणी दिले तरी पण ते तुमच्यासाठी पुण्याचे काम ठरेल. तसेच विशेष करून जर एखादी महिला तुमच्या दाराजवळ आली तर त्या सुवासीन महिलेची आपण ओटी जरूर भरावी, कारण वटपौर्णिमेच्या दिवशी आपण महिलांची ओटी भरत असतो. मग त्या महिलेची देखील तुम्ही ओटी भरू शकता. अगदी तुम्ही तिला एखादा ब्लाऊज पीस किंवा हिरव्या रंगाच्या बांगड्या जरी दिल्या तरी पण तुम्हाला त्याचे फळ हे कित्येक पटीने मिळेल. पण आपल्या दाराजवळून या ज्या काही व्यक्ती आहेत त्या तशाच जाता कामा नये. तुम्ही त्यांना अन्नदान करा किंवा एक ग्लास भरून पाणी द्या, पण ती व्यक्ती तशीच जाता कामा नये. गाय, कुत्रा, मांजर असे प्राणी जर तुमच्या दाराजवळ आले तर त्यांना देखील तुम्ही हकलून लावायचे नाही. तुम्ही एखादी पोळी त्यांना देऊ शकता. यामुळे आपल्या घरामध्ये कधीच अन्नधान्याची कमतरता ही भासत नाही व माता लक्ष्मी व भगवान विष्णू यांचा देखील आपल्याला आशीर्वाद हा मिळत असतो. तसेच आता या वटपौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही पदार्थ हे चुकूनही खायचे नाही. अगदी पुरुषांचा उपवास नसतो तरी त्यांनी देखील हे पदार्थ खाऊ नये व महिलेचा उपवास असला तर तिने देखील हे पदार्थ खायचे नाही. त्यामध्ये सर्वात प्रथम म्हणजे या दिवशी दह्याचे सेवन हे करू नये. अगदी आपण खिचडी केली की त्यासोबत दही हे खात असतो, पण आपण पौर्णिमेच्या दिवशी जर दह्याचे सेवन केले तर धनहानी होण्याची दाट शक्यता असते. तसेच आरोग्याशी संबंधित अडचणी, अडथळे आपल्याला बघायला मिळतात. त्यामुळे पौर्णिमेला आपण दह्याचे सेवन करू नये. उलट ज्या घरामध्ये पौर्णिमेच्या दिवशी खीर बनवली जाते, मग तांदळाची खीर तुम्ही बनवू शकता. त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो असे म्हणतात. तुम्ही खीर बनवू शकता, पण आपल्याला दह्याचे सेवन करायचे नाही. तसेच पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही भाज्यांचे सेवन हे करायचे नाही. त्यामध्ये वांग्याच्या भाजीचे सेवन हे पौर्णिमेच्या दिवशी चुकूनही करू नये. आपण जर उपवास सोडत असाल तर आपण तामसिक अन्न ग्रहण करायचे नाही. मग कांदा, लसूण याचे सेवन करू नये. तसेच जमिनीखाली येणारे जे काही भाज्या आहे, मग कांदा, लसूण असेल, तसेच मुळा असेल, याचे देखील सेवन आपल्याला या दिवशी चुकूनही करायचे नाही. या गोष्टींची तुम्ही काळजी घ्यायची आहे. आता या दिवशी मांसाहार करत नाही. मांसाहार पूर्णपणे वर्ज्य असतो. पण जर एखाद्या महिलेचा उपवास असेल आणि त्या घरामध्ये पुरुष जर मांसाहार करून येत असेल तर त्या महिलेचा उपवास, व्रत हे देखील फलदायी ठरत नाही. त्यामुळे घरातील पुरुषांनी देखील या दिवशी मांसाहार करू नये. तसेच हे जे काही भाज्या आहे, जे काही पदार्थ आहे, त्याचे देखील पुरुषांनी या दिवशी सेवन चुकूनही करायचे नाही. तुम्हाला जर